माझे घरकुलाच्या मजूर एम-आर-जीचे पैसे त्याच्यावर इंजिनियर कार्यरत अधिकारी त्यांनी मला 10,000ची मागणी केली होती आणि मी म्हणलं सर माझ्यापाशी पैसे नाहीत काय नाहीत आणि मी आताच म्हणलो हे घर माझं काम चालू आहे आणि मी पैसे कुठून देऊ. त्याने पैशाची मागणी केल्याबद्दल मी काय पैसे दिले नाही त्याला आणि त्यांनी माझा 3रा हप्ता टाकून माझं घर कंप्लीट दाखवलं. माझं घरकुल अप्रूव्ह नाही. माझ्यापाशी पुरावा आहे सर. सहपरिवार माझी मिसेस आणि 2 म्हैसी, एक चांदणी नावाची म्हैस आणि पुष्पा नावाची म्हैस सर. मी असं इथं उपोषणाला बसलेलो आहे. घरकुलासाठी 10,000 रुपये आम्हाला म्हणजे होते, तुम्ही द्या. आम्ही काय त्यांना दिले नाही. ते रोजगार सेवकून मी ते सगळं त्याचे डॉक्युमेंट घेऊन त्याच्यावर त्याचे रोजगार सेवकाची सही असून मी पण स्वतः इथं घेऊन आलो आणि ते म्हणले कोण्या मंत्र्याकडे जायचे तुम्हाला भरणे नावाचे अधिकारी तर तुम्ही जाऊ शकतात म्हणजे तुमच्यावर तुमचे पैसेच मिळू शकत नाहीत. तर नाईलाजाने सर मला इथं बसावं लागेल. जालना जिल्ह्यातील घनसावंगी पंचायत समिती समोर हे आगळं वेगळं उपोषण खरं तर चालू म्हणता येईल. कारण या ठिकाणी या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी खरं तर म्हशी आणलेल्या आहेत आणि श्रीपत धामणगाव येथील खरं तर हे उपोषण सध्या स्थितीमध्ये चालू आहे. नेमक्या या उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या उपोषणकर्त्यांकडे आलेलो आहोत. तर नेमक्या काय मागण्या आहेत थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर दादा काय सांगताल, उपोषण चालू आहे तुमचं, काय सांगाल, पहिली मागणी काय आहे? सर माझी पहिली मागणी ही आहे की माझे घरकुलाच्या मजूर एम-आर-जीचे पैसे त्याच्यावर इंजिनियर कार्यरत अधिकारी त्यांनी मला 10,000ची मागणी केली होती आणि मी म्हणलं सर माझ्यापाशी पैसे नाहीत काय नाहीत आणि मी आताच म्हणलो हे घर माझं काम चालू आहे आणि मी पैसे कुठून देऊ. त्याने पैशाची मागणी केल्याबद्दल मी काय पैसे दिले नाही त्याला आणि त्यांनी माझा 3रा हप्ता टाकून माझं घर कंप्लीट दाखवलं. आणि दुसरी माझी मागणी म्हणजे जो दलित वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे येथे सिमेंट रस्ता रोड दलित सुधार योजनेमधून असताना तो श्री काशीनाथ पाटील यांच्या वाड्यापासून तर सका चौधरी पाटील यांच्या वाड्यापर्यंत केलेला आहे. एक सिमेंटचं टोपलं पण साधं टाकलेलं नाही. ही माझी मागणी सर. मी याच्यासाठी इथं उपोषणाला बसलेलो आहे. माझा सहपरिवार माझी मिसेस आणि 2 म्हैसी, एक चांदणी नावाची म्हैस आणि पुष्पा नावाची म्हैस सर. मी असं इथं उपोषणाला बसलेलो आहे. या म्हशी आणण्याचं मागचं कारण काय नेमकं? सर म्हणजे याला घरी बघायला कोणीच नाही माझ्या. त्याच्यामुळे मला म्हशी नाईलाजाने इथं घेऊन यावं लागल्या. हे कारण मग त्याला बघायलाच कोण नाही ना. उपोषणामध्ये म्हशी पण सामील आहेत? हो म्हशी पण सामील आहेत सर. हो. बरं, कधीपासून बसलात उपोषणाला? मी आज सकाळी 10 वाजल्यापासून बसलेलो सर इथे. 10 वाजल्यापासून बसल्यावर माझी म्हैस 2 महिन्याची गाभण पण लागलेली आहे. काय याच्या अगोदर काही तक्रारी वगैरे दिलेल्या हो आहेत सर मी दिलेली होती. वारंवार तक्रार दिली. ते भरणे नावाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन भेटलो, कडोळ्याकडे जाऊन भेटलो. माझे ते मजुराचे पैसे ते म्हणतात की तुमचं घर कंप्लीट दाखलेलं आहे आणि ते रोजगार सेवकून मी ते सगळं त्याचे डॉक्युमेंट घेऊन त्याच्यावर त्याचे रोजगार सेवकाची सही असून मी पण स्वतः इथं घेऊन आलो आणि ते म्हणले कोण्या मंत्र्याकडे जायचे तुम्हाला भरणे नावाचे अधिकारी तर तुम्ही जाऊ शकतात म्हणजे तुमच्यावर तुमचे पैसेच मिळू शकत नाहीत. तर नाईलाजाने सर मला इथं बसावं लागलं. बरं, काय घरकुल अपूर्ण आहे तुमचं? हो सर माझं घरकुल अपूर्ण आहे. माझ्यापाशी पुरावा आहे सर. निश्चित आपण पाहिलं तर घरकुलाचा खरं तर हा प्रश्न आहे आणि यासाठीच हे जे कुटुंब आहे या ठिकाणी उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आजी काय सांगाल, सध्या उपोषण करतायत, काय मागणी? घरकुलासाठी 10,000 रुपये आम्हाला म्हणजे होते, तुम्ही द्या. आम्ही काय त्यांना दिले नाहीत. त्याच्यामुळं आणि ते म्हणजे 30,000चा चेक टाकतो. घरकुलाच्या व्यतिरिक्त इतर काय मागण्या आहेत का तुमच्या? रोडचा आहे पण कोणता रोड आहे नेमका? रोड कुठला आहे? रोड दलित वस्तीचा दलित वस्ती. साठेनगर. कधीपासून अपूर्ण आहे हा रोड? 1 वर्ष होऊन गेलं त्या रोडला. आमच्या दारूच्या पुढे केला पण नाही, तिकडे पाठीमागे केला. आता काय सांगणार, हे रस्त्याचा विषय काय आहे नेमका? रस्त्याचा सर त्याने जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय केला. दलित असल्यामुळे आम्हाला अण्णाभाऊ साठे नगर वस्तीमध्ये त्याने रोड होऊ दिला नाही आणि ते पाटील समाजाचे ओपनचे असल्यामुळे त्याने त्यांच्या पाटील गलीमध्येच हा सिमेंट रस्ता केलेला आहे सर. मग या रोडच्या संदर्भात काही तक्रारी वगैरे दिलेल्या आहेत आपण? तक्रार दिलेली सर. मी तक्रार दिलेली बीओकडे. याच्याकडे मी 13 तारखेला 9 तारखेपासून त्याच्याकडे निवेदन दिले. स्वतः हे बीडीओ गट विकास अधिकारी आहेत त्यांना पण भेटलो. अगदीच आपण पाहू शकता या ठिकाणी हे उपोषण खरं तर चालू आहे आणि या उपोषणाची विशेषता म्हणजे या ठिकाणी
या उपोषणकर्त्यांनी म्हशी आणलेल्या आहे. उपोषणकर्त्यांची मागणी खरं तर केली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच सध्या स्थितीमध्ये या रस्त्याचं अपूर्ण काम झालेलं आहे आणि या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळेच खरं तर हे या ठिकाणी हे बांधव या ठिकाणी उपोषण करतायत. आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खरं तर या म्हशी देखील यांनी आणलेल्या आहेत. या ठिकाणी कोणीतरी इथं सांभाळायला कोणीच नाहीये असं काहीसं मत जे आहे ते या उपोषणकर्त्यांचं सध्या स्थितीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता दरम्यान या उपोषणकर्त्यांकडे आता प्रशासन कशी दखल घेणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजय गाडे, राईट अँगल, घनसावंगी, जालना.